सो लास्ट लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट चालू केलं होतं. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट कशा फाइंड करायच्या हे आपण डिस्कस केलं. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट टॉपिक स्टडी करायचा आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हा जो टॉपिक तुम्हाला असणार आहे हा तुम्हाला 12वीला ॲज इट इज आहे. ओके. सो नेम ऑफ द टॉपिक इज मायनर्स अँड कोफॅक्टर्स. मायनर्स अँड कोफॅक्टर्स. ओके. हे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे, मायनर्स अँड कोफॅक्टर्स. ठीक आहे. आता जनरली बघा, मी डायरेक्ट एक प्रॉब्लेम घेऊनच तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की मायनर्स आणि कोफॅक्टर्स आपल्याला कसे फाइंड आउट करायचे. सो मायनर्ससाठी जनरली आपण नोटेशन वापरतो कॅपिटल एम, आणि कोफॅक्टरसाठी आपण जनरली नोटेशन का वापरतो कॅपिटल सी. ओके. मायनर्स आणि कोफॅक्टर्स हे प्रत्येक एलिमेंटचे असतात. प्रत्येक एलिमेंटचे असतात. मिनिंग याचा काय की आपण डिटर्मिनंट 2 टाईपचे बघितले, बरोबर. 2 टाईप्स ऑफ डिटर्मिनंट हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे बघा काल. सो कोणत्या 2 टाईपचे डिटर्मिनंट आपण बघितले. एक होता बघा 2/2, बरोबर, आणि दुसरा काय होता 3/3. आता पोझिशन आपण काल पहिल्याच लेक्चरमध्येच आपण डिस्कस केला. जर 2/2 जर डिटर्मिनंट जर असेल तर त्याच्या पोझिशन काय असतात. इथं असते A11, A12, A21, A22, बरोबर. आणि जर 3/3 असेल तर डिटर्मिनंटच्या पोझिशन काय असतात. A11, A12, A13, इथं A21, A22, A23, इथं A31, A32 आणि A33 ह्या त्यांच्या पोझिशन असतात. ठीक आहे. मग आता जर आपल्याला 2/2 साठी जर मायनर्स आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे, सो 2/2 साठी आपल्याला किती मायनर्स येतील बघा. प्रत्येक पोझिशनसाठी 1, म्हणजे टोटल मायनर्स येतील 4 आणि कोफॅक्टर्स येतील 4. आणि तेच जर मला 3/3 साठी मायनर्स आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे तर ते किती येतील. प्रत्येक पोझिशनसाठी 1 मायनर, म्हणजे टोटल 9 मायनर्स आणि 9 कोफॅक्टर्स. ठीक आहे. मायनर्स आणि कोफॅक्टर्सने काय होतं आणखीन एक की आपल्याला डायरेक्ट डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण फाइंड आउट करता येते. सो अशा वेळेस पण आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल घेतो मी सिंपल. सपोज वी टेक द वन एक्झाम्पल. समजा तुम्हाला एक डिटर्मिनंट दिला आहे D इज इक्वल टू, कन्सिडर करा समजा तो डिटर्मिनंट आहे -2, 5, 6, 1. तुम्हाला याचे मायनर्स आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे. ओके. मायनर्स अँड कोफॅक्टर्स खूप सिंपल आहे. हा त्याच्यामध्ये काय करायचं बघा. मी फर्स्ट फाइंड आउट करणार आहे समजा मायनर्स. याच्या पोझिशन्स तुम्हाला माहिती आहे. हा A11, हा A12, हा A21 आणि हा A22. सो तुम्ही समजा घेतलं A11 पहिल्या एलिमेंटसाठी. सो मायनर आपण डिनोट करतो बघा M ने. सो फर्स्ट मायनर असेल तुमचा M11 इज इक्वल टू. सो काय करायचं मायनर फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला ज्या एलिमेंटचा म्हणजे ज्या पोझिशनचा मायनर फाइंड आउट करायचा आहे. ओके. म्हणजे मला -2चा फाइंड आउट करायचा आहे. सो -2चा रो, -2चा कॉलम स्किप करा. -2चा रो, -2चा कॉलम जर स्किप केला तर कोणता एलिमेंट बाकी राहतोय रे 1. सो M11 किती झाला तुमचा, म्हणजे M11 -2चा तुमचा मायनर किती आला 1 आला. हे झाला आन्सर. काय केलं समजलं. मला M11 ह्या पोझिशनचा मायनर लागत होता. सो त्याचा कॉलम त्याचा रो मी स्किप केला. सो वी गेट कोणता एलिमेंट दिसतो तुम्हाला 1. सो इज 1. ठीक आहे. सिमिलरली M12 मीन्स नाव तुम्हाला फाइंड आउट करायचा 5चा. ओके. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. 5चा फाइंड आउट करण्यासाठी 5चा कॉलम आणि 5चा रो काय करा स्किप करा. कोणता एलिमेंट राहिला इथं 6. सो 6 इज द आन्सर. झालं M12, बरोबर. आता नेक्स्ट पुढची पोझिशन काय याची पोझिशन आहे 2-1, सेकंड रो फर्स्ट कॉलम M21. मला याच्यासाठी फाइंड आउट करायचं आहे. सो मी पुन्हा काय करणार, ज्याच्यासाठी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे त्याचा कॉलम आणि त्याचा रो काय करा स्किप करा. सो कोणता एलिमेंट राहिला इथं 5. सो M21 किती झाला 5 झाला. आणि लास्ट M22 म्हणजे हा एलिमेंट आता, बरोबर, सेकंड रो आणि सेकंड कॉलम. जर तुम्हाला सेकंड रो आणि सेकंड कॉलमसाठी फाइंड आउट करायचं आहे म्हणजे हा 1साठी, सो आपण काय करणार 1चा रो 1चा कॉलम स्किप केला. कोणता एलिमेंट राहिला -2.
सो हे झाले माझे मायनर 1 6 5 -2. समजलं? सोपं आहे बघा. ज्याच्यासाठी फाइंड आउट करायचा त्याचा रो कॉलम स्किप करा, राहिलेला एलिमेंट तुमचा मायनर असतो. ओके. आता कोफॅक्टर्स. कोफॅक्टर आपण जनरल डिनोट करतो बघा सी ने. ठीक आहे. सो काय होईल बघा इथं C11 पहिल्या पोझिशनसाठी C11. याचा सिंपल फॉर्म्युला काय करायचं, -1चा पॉवर ह्या दोघांची ॲडिशन करायची. इथं 1 1 आहे ना पोझिशनची ॲडिशन करायची. 1 + 1 किती रे 2. आणि याला कशाने मल्टिप्लाय करायचं M11 ने रिस्पेक्टिव्ह मायनरने. हे बघा -1 आता अगोदर मी फॉर्म्युला तयार करून देतो तुम्हाला. नेक्स्ट C12 काय होईल -1चा पॉवर 1 + 2 किती 3. ह्या दोघांचं ॲडिशन करायची, तो पॉवरच्या प्लेसला लिहायचा. त्याला मल्टिप्लाय कशाने केलं M12 ने. नेक्स्ट C21 काय होईल -1चा पॉवर या दोघांची ॲडिशन किती 3. त्याला मल्टिप्लाय कशाने करणार तुम्ही परत रिस्पेक्टिव्ह मायनरने म्हणजे M21 ने. बरोबर. आणि C22 -1चा पॉवर 2 + 2 किती 4. याला मल्टिप्लाय किती करणार तुम्ही M22 ने. ओके. -1चा पॉवर 2 किती 1 इंटू M11 किती 1 1 × 1 आन्सर 1. -1चा क्यूब किती -1. M12 किती 6 -1 × 6 किती झाला हा -6. -1चा पॉवर 3 किती -1. M21 किती 5 किती झाला आन्सर आहे -5. बरोबर. नेक्स्ट -1चा पॉवर 4 -1चा पॉवर 4 किती +1. M22 -2 इज इक्वल टू -2. हे तुम्हाला माहिती बघा. निगेटिव्ह नंबरचा जर पावर काय असेल इवन असेल म्हणजे इथं 2 आणि 4 तर तुमचं -1चं 1 झालं इथं. आणि निगेटिव्ह नंबरचा जर पॉवर तुमचा ऑड असेल म्हणजे इथं 3 आहे इथं 3 आहे ऑड तर -1चा -1च राहतो. ओके. सो एवढं सिम्पल एक्झाम्पल आहे बघा. समजलंय कसं फाइंड आउट करतो आपण. सिम्पल आहे. 2/2चं खूप सिम्पल आहे. ठीक आहे. आता सपोज आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आपण. सेकंड एक्झाम्पल 2. सपोज तुम्हाला डिटर्मिनंट इज इक्वल टू दिलाय -1 3 -2 -5. याचं तुम्हाला मायनर्स आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे. ओके. सो तुम्ही मला सांगा रे आता मायनर्स काय येतील. मी फक्त M11 वगैरे लिहितो. याची पोझिशन आहे M11 इज इक्वल टू सांगा रे पहिल्याचा मायनर किती येईल -1चा -5. ओके. आता मला सांगा पुढची पोझिशन M12चा मायनर -2. गुड. M21 M21 म्हणजे -2चा मायनर किती 3. आणि M22 -1. आता काय लिहायचे आपल्याला कोफॅक्टर्स. ओके. कोफॅक्टर्स पहिलं C11 इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल याचा -1चा पॉवर या दोघांची ॲडिशन 1 + 1 2 इंटू M11. बरोबर. C12 -1चा पॉवर 3 इंटू M12. C21 -1चा पॉवर 3 इंटू M21 आणि C22 -1चा पॉवर 4 इंटू M22. ओके. -1चा पॉवर 2 1 आणि हा -5 किती झाला आन्सर -5. हा -1 इंटू -2 मायनस प्लस. ओके. हा -1 आणि 3 आन्सर -3. ओके. हा +1 आणि -1 आन्सर -1. समजलंय. सो 2/2चं सिम्पल आहे. ओके. हे झालं तुमचे 2/2चे आन्सर. ठीक आहे. काल मी काय होमवर्क नाही चेक केला बरं कोणाचा. मी अजून चेकच नाही केला. मी बघतो आज संध्याकाळी कोणी केलेले होते. मला पाठवलेले आहेत मी माझ्या लक्षात आहे. चेक करतो. ज्यांचे राहिले त्यांनी पण पाठवून द्या कालचे होमवर्क. आता आपण हे फाइंड आउट करू बघा मायनर्स आणि कोफॅक्टर्स फॉर कोणासाठी 3/3 मॅट्रिक्ससाठी. हे इम्पॉर्टंट आहे 3/3साठी. ठीक आहे. त्याच्यावर तुम्हाला कारण आपण 12वीला जे बघायचं आहे ना ते 3/3साठीच मॅक्सिमम येतं आपल्याला. ओके. सो त्यासाठी आपल्याला बघायचं आहे. सो जस्ट टू वेट. मी डायरेक्टली आपल्या बुकमधला क्वेश्चन घेतो 3/3साठी. फाइंड द मायनर्स. ओके. सो एक्झरसाइजमध्ये एक क्वेश्चन आहे
find the minors and cofactors of each of the element of the determinants. D is equal to आता 3 by 3 है 2 minus 1 3 2 minus 1 3 1 2 minus 1 1 2 minus 1 5 7 2. ओके सो किती मायनर्स येतील याच्यामध्ये आता टोटल मायनर्स येतील टोटल 9 बरोबर. पहिला मायनर्स M11 पहिल्या पोझिशनसाठी बघा प्रोसेस तीच आहे. काय करायचं आहे M11 म्हटल्यावरती याचा रो आणि कॉलम काय करा स्किप करा. कोणते इलेमेंट दिसतात रे तुम्हाला आता 2 minus 1 7 2 2 minus 1 7 2 4 इलेमेंट आहेत. 2 by 2 मध्ये एकच राहत होता म्हणून आपण डायरेक्ट आन्सर लिहितो. इथं 4 इलेमेंट आहेत. सो यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करा. 2 into 2 4 मध्ये साइन मायनस 7 into -1 -7. सो हे मायनस मायनस प्लस होईल. 4 + 7 किती झाला आन्सर 11 पहिलं बरोबर. नेक्स्ट M12 मध्ये काय होईल M12 म्हणजे तुम्हाला -1 साठी काढायचा बरोबर आहे. सो -1 चा रो आणि -1 चा कॉलम स्किप केला. आता कोण राहिलं बघा 1 -1 1 -1 5 2 बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन डिटर्मिनंट फाइंड आउट करा. 1 into 2 2 मध्ये साइन मायनस -1 into 5 -5. हे मायनस मायनस प्लस होईल. 2 + 5 इज इक्वल टू किती आला हा झाला 7 बरोबर. आता आपल्याला फाइंड आउट करायचा M13 बरोबर. ओके M13 साठी तुम्हाला हा स्किप केला बरोबर. कोणते कोणते एलिमेंट राहिले बघा आता आपले एलिमेंट राहिले 1 2 5 7. त्याचा रो आणि कॉलम स्किप करतो आपण बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 7 7 minus 5 into 2 10. 7 minus 10 किती -3. ओके हे झालं -3. नेक्स्ट अगोदर मी सगळे काय फाइंड आउट करून घेत असतो मायनर्स. आता तुम्हाला फाइंड आउट करायचा M21 साठी. M21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम ही पोझिशन आहे 1 ची. आता मग 1 चा रो 1 चा कॉलम काय केला तुम्ही स्किप केला. कोणते कोणते एलिमेंट दिसतात तुम्हाला आता -1 3 7 2. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 into 2 -2 -7 into 3 21 -2 -21 किती -23 बरोबर आहे. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आता M22 टोटल 9 फाइंड आउट करायचे आहेत ना. मग M22 साठी काय होईल हे बघा 2 ची आपण रो स्किप केली. आता कॉलम पण स्किप करायचा म्हणजे हा कॉलम तुमचा स्किप होईल. सो कोणते एलिमेंट दिसतात तुम्हाला 2 3 5 2. सो कॅन राईट हिअर 2 3 5 2. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 2 4 -5 into 3 15. 4 - 15 किती रे 4 - 15 -11. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आता M23. ओके सो M23 म्हणजेच -1 साठी येईल. -1 चा रो आणि -1 चा कॉलम काय करा इथं स्किप करा. कोणते एलिमेंट राहिले 2 -1 5 आणि 7. सो वी कॅन राईट 2 -1 5 आणि 7 बरोबर लिहिलं मी 2 -1 5 आणि 7. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 7 14 -5 into -1 -5 प्लस 14 + 5 किती 19. नेक्स्ट M31 ओके. आता M31 साठी काय होईल तुम्ही आता थर्ड रो मध्ये आले बरोबर. मग थर्ड रोचा रो थर्ड म्हणजे ह्या एलिमेंटचा रो आणि ह्या एलिमेंटचा कॉलम तुम्ही काय केला स्किप केला. कोणते एलिमेंट दिसतात तुम्हाला -1 3 2 -1 -1 3 2 -1 बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 -1 1 -2 into 3 6 1 -6 -5. नेक्स्ट M32
म्हणजे आता 7साठी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो तुम्ही काय करणार, 7चा रो तर तुम्ही स्किप केला आहे, आता 7चा कॉलम पण तुम्ही स्किप करणार. सो कोणते एलिमेंट दिसत आहेत तुम्हाला इथं, 2 3 1 -1. सो कॅन राईट हिअर 2 3, वरती 2 3 होता, खाली काय होता 1 -1 1 -1. 2 into -1 -2 -3 into 1 3 -2 -3 -5. आणि लास्ट आला M33. ओके, M33. आता काय होईल, सो इथलचा तुमचा कॉलम 33 म्हणजे लास्टवाला 2साठी. सो 2चा रो तुम्ही स्किप केला, आता 2चा कॉलम स्किप करा. सो कोण राहिलं, 2 -1 1 2, 2 -1 1 2, 2 -1 1 2. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 into 2 4 -1 into -1 -1 मायनस मायनस हे प्लस झालं, 4 + 1 किती 5. आताला M33. these are the minors. आता काय माहिती का, मला इथं पुढं जागा नाही आहे. शक्यतो तुम्ही एक्झामला काय करायचं, मायनरच्या समोरच को फॅक्टर लिहायचे, म्हणजे तुमचं रॉंग नाही होणार. कारण काय होतं, कधी कधी व्हॅल्यू घेतात आणि तुमची प्लसची मायनसची प्लस होऊन जाईल. ओके, सो समोर केलं तरी चालेल. ओके, आता मला कोण फाइंड आउट करायचं आहे, नाव को फॅक्टर्स. आता मला फाइंड आउट करायचे को फॅक्टर्स. अगोदर सगळे फॉर्म्युले. C11 काय फॉर्म्युला रे, C11चा -1चा पॉवर, या दोघांची ॲडिशन 1 1ची 1 + 1 2, याला मल्टिप्लाय करायचं मला M11 ने, बरोबर. नेक्स्ट C12 -1चा पॉवर 1 + 2 3, याला मल्टिप्लाय करायचं मला M12 ने. नेक्स्ट C13. ओके, -1चा पॉवर 1 + 3 किती 4 इंटू M13. अगोदर सगळे फॉर्म्युला तयार करून घेतोय मी, हे की नाही. नेक्स्ट C21 -1चा पॉवर 3 इंटू M21. नेक्स्ट C22 -1चा पॉवर 4 इंटू M22. नेक्स्ट C33 -1चा C23 C21 22 23 -1चा पॉवर 5 इंटू M23, बरोबर. नेक्स्ट C31 काय येईल, -1चा पॉवर 4 इंटू M31. नेक्स्ट C32 -1चा पॉवर 5 इंटू M32. तुम्हाला थोडंसं लेंदी वाटेल बघा, पण एकदा जर प्रॅक्टिस झाली ना चांगली, तर विदिन मिनिट तुम्ही हे काढू शकता. -1चा पॉवर 6 इंटू M33, बरोबर. सो ओके, आता हे बघा रे, मी -1चे पॉवर लिहितो बघा कसं होतं. -1चा पॉवर 2 किती +1 इंटू -1चा पॉवर 3 किती -1 इंटू -1चा पॉवर 4 किती +1 इंटू -1चा पॉवर 3 किती -1 इंटू. म्हणजे इथं एक पॅटर्न दिसतोय बघायला तुम्हाला. 3/3 जर असेल ना, तर पॅटर्न काय दिसतोय, 3/3 जर असेल तर पॅटर्न खूप सोपा आहे. 1 -1 1 -1चा पॅटर्न येतो इथं डायरेक्टली. इथं परत काय येईल +1, इथं काय येईल -1. बघा ना, ऑड पॉवर आहे, ऑड पॉवरचा -1 असतो. मायनसचा ऑड पॉवर असेल तर आन्सर मायनस असतं की नाही. हा इवन आहे 1, हा -1 आणि हा परत इवन 1. आता व्हॅल्यूज पुट करा आपल्या M11 आणि पासून. M11 किती बघा 11, M11 आहे 11. मग 1 × 11 पहिला आन्सर काय झालं तुमचं, को फॅक्टर्स 11 आलं. ठीक आहे, ओके. M12 किती आहे 7 आहे. मग तुमचं -1 × 7 आन्सर काय होईल -7. त्यानंतर M13 -3 आहे. सो 1 × -3 किती झाला -3. त्यानंतर तुमचा M21 किती आहे -23 आहे. सो मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस होईल, आन्सर आलं तुमचं +23. त्यानंतर तुमचा M22 हा -11 आहे. मग 1 × -11 काय होईल आन्सर -11. ओके, M23 19 आहे.
सो M23 19 -1 इंटू 19 किती झाला तो -19 झाला. त्यानंतर C31 साठी M31 किती आहे -5 आहे. सो 1 इंटू -5 -5. ओके 32 किती बघा -5 आहे. सो -1 इंटू -5 +5. ओके आणि M335 आलेला आहे. सो 1 इंटू 5 आन्सर इज 5. दिस इज द फायनल. ओके कम्प्लीट आन्सर. समजलंय. सिम्पल आहे बघा, खूप सिम्पल आहे, जास्त डिफिकल्ट अजिबातच नाही आहे. ओके एक्झामला फक्त मी सांगतो तसं करा. मायनर्स आणि को फॅक्टर समोर समोर काढा. जागा राहते बघा भरपूर, जास्त पेपर मोठा असतो ना, हे थोडंसं छोटं पडतंय, तुम्हाला ते करता येऊ शकतं. ठीक आहे समजलंय. ओके सो मी तुम्हाला एक एक्झाम्पल होमवर्क म्हणून देतो बघा मायनर्स आणि को फॅक्टरचं. तर तुम्ही करा ते सॉल्व, किंवा मग असं करा, थांबा देतो होमवर्कच देतो. थ्री बाय थ्री देतो एक नाही, 2x2 तर तुम्हाला जमत आहे आता, त्याच्यात काही अडचण नाही आहे की नाही. सो क्वेश्चन असा आहे, ओके होमवर्क. फाइंड माइनर्स एंड कोफैक्टर्स. फर्स्ट है घ्या 2चं पण घ्या 2x2. 2 - 3 4 7. ये फर्स्ट एग्जाम्पल है. एंड सेकंड एग्जाम्पल इज 1 2 - 3 -2 0 4 5 - 1 3. ओके एवढे 2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व करायचे. एक 2x2 एक 3x3 आहे. ठीक आहे ओके. तुम्हाला नोट्स भेटूनच जातील संध्याकाळी. आता एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचं बघा. क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला असं दिला आहे, इव्हॅल्युएट ए. तुमच्याकडे बुक आहेत ना रे सगळ्यांकडे. सो तुम्हाला क्वेश्चन असं दिला आहे बघा, इव्हॅल्युएट ए इज इक्वल टू, एक डिटर्मिनंट दिला आहे 2 - 3 5 6 0 4 6 0 4 1 5 - 7 1 5 - 7. Also find minors and cofactors of the elements in the second row of the determinant and verify. म्हणजे तुम्हाला मायनर्स आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचे सेकंड रोचे, आणि डिटर्मिनंट आणि व्हेरीफाय. तुम्हाला काय व्हेरीफाय करायचे बघा. फर्स्ट आहे -A21 इंटू M21 प्लस A22 इंटू M22 माइनस A23 इंटू M23 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए. व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. अँड सेकंड A21 इंटू C21 प्लस A22 इंटू C22 प्लस A33 इंटू C33 इट इज ऑल्सो इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए. म्हणजे दोघांचा पण आन्सर काय ते डिटर्मिनंटची व्हॅल्यू. म्हणजे कधी कधी काय होतं बघा, CETला तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो, तुम्हाला एखादा मॅट्रिक्स दिला किंवा डिटर्मिनंट दिला असा ह्या टाईपमध्ये. ओके आणि तुम्हाला विचारलं की फाइंड आउट करा A21 C21 प्लस A22 C22 प्लस A33 C33. आता मग यांचे मायनर्स फाइंड आउट करा, को फॅक्टर्स फाइंड आउट करा. एवढा टाईम घालवण्यापेक्षा याचाच मिनिंग काय असतो, इट्स अ व्हॅल्यू ऑफ ए. व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे काय, डिटर्मिनंटची व्हॅल्यू. ओके म्हणजे आपण ते प्रूव्ह तर करणारच आहे, पण हे लक्षात ठेवा या अशा प्रॉपर्टीज आपल्याला CET वगैरेसाठी वापरावं लागतात बघा, ट्रिक्स म्हणून. ठीक आहे. सो फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायची व्हॅल्यू ऑफ ए. सो ए काय दिलेला मी परत लिहितो डिटर्मिनंट 2 - 3 5
604 आणि 15 मायनस 7. आता काल मी तुम्हाला शिकवलंय बघा, तुम्ही होमवर्क पण सुद्धा केला आहे. सो तुम्हाला डिटर्मिनंट काढण्यामध्ये आता कोणती अडचण नाही. ओके. सो 2 इन ब्रॅकेट, 2चा कॉलम 2चा रो स्किप केला आपण. 0 इंटू मायनस 7 0 मध्ये मायनस 5 इंटू 4 20 मायनस मधली टर्म -3 इन द ब्रॅकेट. -3चा कॉलम -3चा रो स्किप केला. 6 इंटू मायनस 7 -42 -4 इंटू 1 किती 4 बरोबर. +5 इन ब्रॅकेट. 5चा कॉलम 5चा रो स्किप केला. 6 इंटू 5 30 -1 इंटू 0 0. ओके. सो काय होईल बघा, इथं राहिला ब्रॅकेटमध्ये किती राहिले ते बघा. -20 हे मायनस मायनस +3 ब्रॅकेटमध्ये किती राहील -46 +5 ब्रॅकेटमध्ये किती राहिला 30 बरोबर. ओके. सो काय झालं बघा फायनली आता हे 2 इंटू -20 झाला -40. 3 इंटू -46 40 80 120 132 आणि 6 138 हे झालं -138 आणि हे 150 बरोबर. किती रे हे 150 मधून 40 गेले 110 -28 110 आणि हां बरोबर -28. ओके. आन्सर आपलं -28 आलं. आता हे जे दोन प्रॉपर्टीज दिल्या ना आपल्याला ह्या, याचा पण आन्सर किती आला पाहिजे -28. तर त्यासाठी मला काय करावं लागेल, सेकंड रोचे मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करावं लागतील. ओके. सो नाव सेकंड रोचे मी अगोदर मायनर्स फाइंड आउट करतो बरोबर आहे. सेकंड रोचे मायनरची पोझिशन काय येईल पहिली M21. मला M21 ची इलेमेंट सांगा रे बघून. M21 साठी कोणते इलेमेंट घेऊ. M21 म्हणजे 6चा रो 6चा कॉलम -3 5 5 -7 गुड. -3 5 5 -7 -3 5 5 -7 करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. -3 -7 21 -5 इंटू 3 15 21 -15 किती 6. पहिलं आलं तुमचं 6. ठीक आहे. आता पुढचा फाइंड आउट करायचं तुम्हाला M22. M22 म्हणजे कोणासाठी फाइंड आउट सर 5 इंटू 5 25 आहे, तुम्ही 15 लिहिलंय. सॉरी. ओके. 5 इंटू 5 25 आणि हा 21. तुमचा आन्सर किती आला मग इथं -4 आला. ठीक आहे ना. ओके. M22 बघा आता. M22 ची इलेमेंट सांगा मला. M22 म्हणजे 0 साठी 2 5 1 -7 2 5 1 -7 2 इंटू -7 -14 -5 इंटू 1 5 किती झालं रे हे -19. सिमिलरली M23 सांगा. 23 ची इलेमेंट्स 2 -3 1 -5 2 -3 1 5 1 5. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू 5 10 -3 इंटू 1 -3 मायनस प्लस होईल 10 + 3 किती 13. ओके. हे झाले मायनर्स. आता को फॅक्टर्स. सो 3च को फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे. C21 C22 C23. सो C21 इज इक्वल टू -1चा पॉवर 2 + 1 3 इंटू M21 बरोबर. C22 इज इक्वल टू -1चा पॉवर 4 इंटू M22 आणि C23 इज इक्वल टू -1चा पॉवर 5 इंटू M23. हे फॉर्म्युले झाले त्यांचे. आपण यांची ॲडिशन करतो बघा पॉवरसाठी -1च्या. सो -1चा पॉवर 3 किती -1. M21 किती आला आहे तुमचा -4 -1 -4 किती +4. नेक्स्ट -1चा पॉवर 4 किती +1. M22 किती झाला आहे -19. हे किती झालं तुमचं -19. ओके. लास्ट -1चा पॉवर 5 -1 M23 13. हे किती झालं तुमचं आन्सर -13 बरोबर आहे. आता फर्स्ट काय प्रूव्ह करायचं बघा तुम्हाला. -A21 हां नाव ओके. फर्स्ट त्याची मी लेफ्ट हँड साईड घेतो. लेफ्ट हँड साईड काय बघा त्याची -A21 इंटू M21
प्लस A22 इंटू M22 मायनस A23 इंटू M23. याच्यामध्ये स्मॉल एचा मिनिंग काय असतो रे, हे तुम्हाला माहिती आहे. बोला, स्मॉल ए कोण असतं? एलिमेंट. करेक्ट, इलेमेंट. स्मॉल ए म्हणजे कोण असतो? इलेमेंट्स, बरोबर. आणि एम मायनर्स असतो माहिती, आणि सी कोण असतो? कोफॅक्टर्स. मग आता मला A21 चा इलेमेंट सांगा, कोणता रे? A21 6. A21 6 आहे, बरोबर ना? तुमच्याकडे आता आहे बघा, ठीक आहे, तुम्ही नोटबुकमध्ये मार्क केला असं मला डायरेक्ट सांगा आता. सो हा मायनस A21 6 आहे, बरोबर. M21 किती आलेला आहे बघा, -4 प्लस A22 किती रे? 0. आणि M22 किती आले? -19. सॉरी, हां -19. सो इथे झिरोच होणार आहे. मग मायनस A23 सॉरी A23 4 आणि M23 13, बरोबर. हे -6 -4 झालं +28, हे झालं 0, हे झालं -52. तर 24 होईल ना. 24 एक मिनिट, 24 बोला रे. 24 आणि हा -52. आन्सर -28. म्हणजे -28 म्हणजेच कोण आहे? व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. सो इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट किंवा व्हॅल्यू ऑफ ए म्हणजेच RHS. झाला आन्सर पहिला प्रूव्ह. ओके, आता तसंच सेकंड प्रूव्ह करायचं आपल्याला. ओके, सो सेकंडसाठी आता त्याची पण LHS घेतो. A21 इंटू C21 प्लस A22 इंटू C22 प्लस A23 इंटू C23. सो इज इक्वल टू, बोला A21 किती 6 आहे ना, आणि C21 किती आलेला आहे रे? 4 आहे. सो 6 इंटू 4 प्लस A22 0 होता, आणि C22 किती आलेला आहे? -19 प्लस A23 4 आहे, आणि C23 -13 आहे. बरोबर का? सो काय येतील आन्सर आहे परत? हे झालं 24, हे झालं 0, आणि हे झालं -52. सो परत आन्सर किती येत आहे? -28. दॅट इज व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, बरोबर. सो वी कॅन राईट इज इक्वल टू RHS. समजला का रे प्रॉब्लेम हा? याच्यामध्ये आपण काय केलं की डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या, बट मायनर्स आणि को फॅक्टर्स वापरून. मायनर जर वापरायचं असेल तर तुम्हाला मायनस प्लस साईन द्यावं लागतं. कसं? पहिला प्लस असतो, दुसरा मायनस, तिसरा प्लस, चौथा मायनस, पाचवा प्लस, सहावा मायनस, सातवा प्लस, आठवा मायनस, नववा प्लस, असं करतो बघा आपण मायनर लिहिताना. आणि को फॅक्टर्स लिहिताना डायरेक्ट सगळे प्लस आहे बघा, A21. त्याच हे गोष्ट लक्षात ठेवा बरं का. इथं आपण काय करतोय, त्याच को फॅक्टरने त्याच इलेमेंटला, ज्या इलेमेंटचा तुम्ही को फॅक्टर किंवा ज्या इलेमेंटचा तुम्ही मायनर फाइंड आउट केला ना रे, ज्या इलेमेंटचा तुम्ही मायनर किंवा ज्या इलेमेंटचा तुम्ही को फॅक्टर फाइंड आउट केला, त्यांनीच मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, त्यांचंच मल्टिप्लिकेशन आहे बघा. A21 C21, A22 C22, A23 C23. ओके, सो एवढं लक्षात राहू द्या, ठीक आहे. ओके, सो एवढंच इम्पॉर्टंट होतं बघा. मग सो हे दोन प्रॉपर्टीज म्हणून लक्षात ठेवा त्याला. आता क्वेश्चन नंबर लास्ट आहे याच्यामध्ये एक्झरसाइजमध्ये. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट एक्सपांडिंग अलॉंग द थर्ड कॉलम. तुम्ही सॉल्व करा, मी वेट करतो आन्सरचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट expanding along the third column. Expanding along third column. मी तुम्हाला सांगतो हिंट याच्यामध्ये काय करायचं आहे नेमकं. तुम्हाला डिटर्मिनंट दिला, समजा A इज इक्वल टू
-1 1 2 -2 3 -4 -3 4 0 -3 4 आणि 0. ठीक आहे ना. हे झालं तुमचं डिटर्मिनंट. कसा फाइंड आउट करायचा पण तुम्हाला डिटर्मिनंट एक्सपांडिंग अलॉंग द थर्ड कॉलम. बरोबर. मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी येस गेट आउट व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे, थर्ड कॉलम म्हणजे तुम्ही कसं काय यूज करा इथं असं यूज करा. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ए इज इक्वल टू थर्ड कॉलमची पोझिशन काय असते A31 याला मल्टिप्लाय करा C31 प्लस A32 याला मल्टिप्लाय करा C32 त्यानंतर A33 याला मल्टिप्लाय करा C33. ओके. सो यावेळी त्याला फाइंड आउट करा. कसं फाइंड आउट करायचं आहे, A31 इंटू C31 प्लस A32 इंटू C32 प्लस A33 इंटू C33. ओके. या फॉर्म्युलाने फाइंड आउट करा लवकर फाइंड आउट. मी वेट करतोय, 5 मिनिट टाईम आहे आपल्याकडं. अगोदर तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागेल इथं, थर्ड कॉलम म्हणले काय, रो म्हणले रे, सॉरी थर्ड कॉलम म्हटले ते. एकच मिनटं, हे रॉंग झालं. थर्ड रो नाही आहे, थर्ड कॉलम आहे. मी इथं मार्क केला तरी पण हे केलं बघा. थर्ड कॉलम म्हणजे मला याच्या थर्ड कॉलम म्हणजे मला याच्यासाठी फाइंड आउट करायचं आहे, -2 -4 आणि 0. ओके. याला एक्सपांड करायचं आहे. मग यांच्या पोझिशन काय येतील, 2ची पोझिशन आहे A13, मग को फॅक्टर पण त्याचाच लागेल मला C13 प्लस -4ची पोझिशन काय आहे A23, सो को फॅक्टर पण मला त्याचाच लागेल C23 आणि 0ची पोझिशन काय आहे A33, को फॅक्टर पण मला त्याचाच लागेल C33. बरोबर. ओके. सो अगोदर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, या तिघांचे मायनस. कोणते मायनस फाइंड आउट करायचे तुम्हाला, M13 M23 M33. त्यानंतर सेम को फॅक्टर्स तुम्ही करणार आहे बरं का रे, कॅल्क्युलेशन तुम्ही चालू केले असतील आहे ना. C13 C23 C33. आन्सर आता मला सांगा, म्हणजे मी लिहितो एक एक आन्सर. बाबू चला बोला रे, M13 किती आला, क्विक. 1 ओके 1. M23 -1 -1 आणि M33 -1. -1. ओके.
C13 1 C23 1 आणि C33 1 1 कसं काय येईल? -1 तर हा आला ना तुमचा. जर M33 -1 तर C33 -1 हा तेच ना मग. आणि हे तुमचं 1 3 हे बरोबर 1 आलं, 2 3 -1 आलं, हा तुमचा -1 राहील. ओके. मग देअरफॉर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट जो काय 2 - 4 0 आहे, म्हणजे 2 × 1 प्लस -4 × 1 प्लस 0 × -1, बरोबर ना. हे काय होतं A13 × C13, A23 × C23 आणि A33 × C33. मग 2 × 1 2, हे -4 प्लस 0. आन्सर -2 येते का रे मग? Yes, Yes sir. sir. ओके, सो वी गेट द आन्सर. सो थांबा 1-2 मिनटं फक्त, मी अटेंडन्स बघतो कोण कोण प्रेझेंट आहे. सो देन यू कॅन लिव्ह. एक्सपोर्ट ऑल PDF एक्सपोर्ट. सेवन आहे आज. प्रिया पण आहे. प्रिया समजते का रे? प्रिया आवाज नाही आला बघा मला. साक्षी आहे, प्रेम गाडेकर, प्रिया, साक्षी साबले, श्रावणी सुपेकर पण आहे. गुड. आदिती लबडे आणि तनिष्का पवार. सिद्धी लबडे नाही वाटतं आज, का होती लेफ्ट झाली आहे का नाही. ठीक आहे, सो थांबूया आपण, तुम्ही लेफ्ट होऊ शकता.